हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18 श्लोक क्रमांक 60. स्वभावजेन कौन्तेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुं नेच्छसि यन्मोहात् करिष्यस्य वशोऽपि तत्. कौन्तेया, स्वभावाने निबद्ध असलेला तू आता आपल्या स्वकर्माला मोहामुळे स्वीकारू इच्छित नाहीस, तरी तेही तू अवश्य करशीलच करशील. भगवंत श्रींना अर्जुनाला हे पटवून द्यायचे आहे की तू युद्ध न करण्याचा जो हा निर्णय घेत आहेस तो अतिशय तकलादू आहे, डळमळीत आहे. कारण हा निर्णय केवळ स्वजनांना शत्रूच्या जागी पाहून त्यामुळे मोहित झाल्यामुळे घेतलेला आहे. हा तुझा निर्णय अल्पावधीतच बदलून जाईल, कारण तो निर्णय काही पक्क्या तत्वावर आधारित नाही. मनुष्य आपला मूळ स्वभाव असा सहजासहजी सोडू शकत नाही. प्रसंग आला की तो मूळ स्वभाव उफाळून येतो. जर हा मूळ स्वभाव काही विशेष कारणाने दाबून ठेवला गेला तर प्रसंग आला, संधी आली की तो मूळ स्वभाव चौपट जोरात उफाळून येतो. तो मूळ स्वभाव चौपट जोरात उफाळून बाहेर येतो. तेव्हा वेळीच नीट विचार कर. याला जोडून पुढचा श्लोक क्रमांक 61. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. अर्जुना, ईश्वर सर्व भूतमात्रांच्या हृदयात वास करतो आणि सर्व प्राणीमात्रांच्या शरीररूपी यंत्राला भ्रमण करवीत राहतो. भगवंत श्री अर्जुनाला येथे अतिउपयुक्त, महत्वाचे आणि मोलाचे असे 2 मुद्दे सांगत आहे. प्रत्येकाच्या हृदयात एकमेव चेतना वास करत असते आणि तीच सर्व काही करवून घेत असते. मग ते कर्म आत्मप्रेरणेने केलेले असो किंवा देहादी इंद्रियांच्या मर्जीने उपभोग घेण्यासाठी केलेले असो, त्या कर्माला लागणारी चेतना एकच आहे. तू जरी तुझ्या स्वधर्माने प्राप्त अशा स्वकर्माचे पालन न करण्याचा निर्णय घेतला असलास तरीही या निर्णयाची अंमलबजावणी किंवा आता या व्यतिरिक्त तू जे काही दुसरे करशील, उदाहरणार्थ तूच म्हटल्याप्रमाणे अरण्यात जाऊन राहशील किंवा भिक्षा मागून राहशील, तरीही असे हे तुझे कर्म, तीच ती एकमेव चेतना ते करवून घेणार आहे. पाप किंवा पुण्य करायला निराळी चेतना अस्तित्वात नाही. दोन्हीही वेळेला तीच ती एकमेव चेतना उपलब्ध असते. सज्जन किंवा दुर्जन अशा दोन्हीही जीवात्म्यात सज्जन किंवा दुर्जन अशा दोन्हीही जीवात्म्यात तीच ती एकमेव चेतना असते. तीच चांगले किंवा वाईट अशी सर्व कर्मे करायला ऊर्जा पुरवते. सर्वाभूती ईश्वर म्हणजेच भगवंत श्री अंशात्मक आत्मरूपाने सर्वांच्या हृदयी विराजित आहेत. तेच सर्व प्राणीमात्रांच्या शरीररूपी यंत्राला भ्रमण करवीत असतात. याचा अर्थच असा आहे की जीवात्म्याने केलेले कोणतेही कर्म हे शेवटी भगवंत श्रींच्या चेतन शक्तीमुळे पार पाडणारे असते. भगवंत श्रींच्या चेतन शक्तीमुळे पार पडणारे असते. आत्मचेतना ही स्वयंभू आहे. यामुळे एक विशिष्ट गोष्ट घडते. जीवात्म्याने आत्मप्रेरणेने केलेल्या कर्माला त्याच्या हृदयातील चेतनेकडून सकारात्मक सहकार्य अगदी सहजच मिळते. परंतु जीवात्म्याने आत्मप्रेरणेच्या विरुद्ध केलेल्या कर्माला त्या चेतनेकडून प्रतिकारात्मक पुरवठा होतो.
हे समजण्यासाठी नित्याचे व्यवहारातील उदाहरण पाहूया. आपण आपल्या चिरंजीवांना एखादे काम सांगावे. ते काम जर त्याच्या आवडीचे असेल तर तो ते काम मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने करतो. त्यामुळे आपले ते काम चांगलेही होते. आता या उलट जर आपण आपल्या चिरंजीवांना त्यांच्या नावडीचे काम सांगितले तर ते काम केले जाईल, परंतु नाराजीने केले जाईल. त्यामुळे ते काम उत्तम होणार नाही. नेमके हेच आपल्याबाबत घडते. जेव्हा आपण आत्मप्रेरणेने कर्म करतो तेव्हा ते काम मोठ्या आनंदाने केले जाते, कारण त्यावेळी त्या कर्माला आत्म्याची साथ मिळते. परंतु जेव्हा कर्म आत्मप्रेरणेच्या विरुद्ध केले जाते तेव्हा ते कर्म केले जाते, परंतु त्या कर्माला चेतनेचा पुरवठा होत असूनही आत्म्याची साथ मिळत नाही. यामुळे आपण आनंदात राहत नाही. महत्वाचे म्हणजे जेव्हा संधी मिळते तेव्हा आत्मचेतना आत्मप्रेरणेने कर्म करायला आपल्याला उद्युक्त करते, कारण योगेच आपले संचित संपुष्टात येत असते. तेच आपल्या सद्य जीवनाला योग्य असते, मुक्ती मिळायला योग्य असते. याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. एखादा वैद्य अभिनय सम्राट होतो. एखादा अभिनय सम्राट व्यापार करायला जातो आणि तेथे अपयशी होतो. भगवंत श्रींच्या सांगण्याचा अर्थ असा आहे की मुळातच देहादी इंद्रियांच्या भोगमायेत अडकून कर्म करू नये. त्यापेक्षा आत्मप्रेरणेने दिलेले कर्म करावे. स्वधर्माने प्राप्त स्वकर्म टाळू नये. यातच सजीवांचे हित आहे. तस्मात अर्जुना तू युद्धाला तयार हो. हरि ओम.